नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मराठी चॅनलवरती. मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला आता जर तुम्ही कापूस आणि सोयाबीन लावलेलं असेल तर तुम्हाला प्रति हेक्टर हे 5,000 रुपये मिळणार आहे. आणि मित्रांनो, याचा जो सविस्तर व्हिडिओ तो आपण आधीसुद्धा बनवला होता. आणि त्यानंतरचा मित्रांनो, तुम्ही आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे त्याची प्रोसेससुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती पोहोचत राहते. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा जो जी आर आहे तो जी आर तुम्ही बघू शकता, जो की मित्रांनो सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत आहे, जो की 8 ऑगस्ट रोजी प्रस्तावित झालेला आहे. तर मित्रांनो, उपरोक्त विषयाबाबत संदर्भाने शासन निर्णयाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदणी, कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ज्यांनी ई पीक पाहणीमध्ये कापूस किंवा सोयाबीन हे पीक लावलेलं होतं, म्हणजे मित्रांनो 2023च्या वर्षी त्यांनी जे पीक लावलेलं होतं आणि अवकाळी पावसामुळे त्यांना ते नुकसान झालेलं होतं, त्या शेतकऱ्यांना मित्रांनो 5,000 रुपये प्रति हेक्टर हे अनुदान मिळणार आहे. जर मित्रांनो तुमचं हे हेक्टर आहे ते 2पेक्षा कमी असायला हवं, किंवा तुमचं प्रति हेक्टर 2 तरी हेक्टर तुम्हाला असायला हवं. 2पेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकत नाही. तर मित्रांनो, त्यानंतर यांनी संपूर्ण माहितीसुद्धा खाली सांगितलेली आहेत. या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या DBT माध्यमातून होणार आहे. तर मित्रांनो, जे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे मित्रांनो तुमचं जे आधार कार्ड असतं, आधार कार्डला जे बँक तुमचं लिंक असतं, त्या बँक खात्याला तुमचं जे रक्कम आहे ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पाठवली जाते. त्यानुसार मित्रांनो, तुमचं जर आधार लिंक नसेल तर तुम्ही ते आधार लिंक करून घ्यायचं आहे. त्यानुसारच तुमचं जे पैसे आहे ते पडणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, त्या अनुषंगाने अनुज्ञ अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधीचा माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना, तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येईल. तर मित्रांनो, ना हरकत प्रमाणपत्र यामध्ये त्यांनी ते जोडलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला भरायचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही हे बघू. तर मित्रांनो, खाली यांनी संमतीपत्र दिलेलं आहे. तर काय सांगितलेलं आहे संमतीपत्रामध्ये ते आपण बघूया. सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनेअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खाली सही करणार. या संमतीपत्राद्वारे माझा आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे. माझा आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो. तर मित्रांनो, हे संमतीपत्र तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा जिल्हा लिहायचा आहे, तालुका लिहायचा आहे आणि ज्या गावामध्ये तुम्ही राहतात किंवा तुमची जिथे शेती आहे ते गाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव जसे आधार कार्डमध्ये असेल, एक तर मित्रांनो तुम्ही मराठीमध्ये टाकू शकतात आणि इंग्रजीमध्ये सुद्धा. तर तुम्हाला ते नाव मराठीमध्ये टाकायचं आहे. पहिलं तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, नंतर मिडल नेम आणि आडनाव मराठी आणि इंग्लिश दोन्ही या भाषेमध्ये तुम्हाला ते टाकावं लागणार आहे. कारण मित्रांनो, खूप जणांचे आधार कार्ड आणि जे रिअल नेम असतं त्यामध्ये फरक असतो. तर ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक असेल तो पूर्ण आधार क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर असेल, चालू मोबाईल नंबर तुम्हाला यामध्ये द्यायचा आहे. त्यानंतर त्याची दिनांक, तुमचं नाव आणि सही यामध्ये तुम्ही टाकायची आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली यांनी संबंधित कृषी सहाय्यकाची संपूर्ण नावासह स्वाक्षरी व दिनांक देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, हा अर्ज भरून तुम्हाला जो तुमचा कृषी सहाय्यक असेल त्या कृषी सहाय्याकडे तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज तिथे जमा करायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही एखाद्याची सामायिक शेती जर करत असाल तर यामध्ये तुम्हाला ना हरकत पत्रसुद्धा भरायचे आहे. जर करत नसाल तर तुम्ही फक्त तो वरचा फॉर्म भरायचा आणि तो तिथे जमा करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, सामायिक खातेदारांसाठी ही माहिती आहे. तर सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यावेळी योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे. त्यासाठी मित्रांनो, जिल्हा, तालुका, गाव आणि संयुक्त खाते क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकायचे आहे. जे की हिस्सेदार असतील त्यांचे नाव तुम्हाला टाकायचे आहे. आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या
खालील खातेदार त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहे. तर मित्रांनो, जे खातेदार असतील त्यांचे तुम्हाला नाव टाकून घ्यायचं मराठी आणि इंग्रजीमध्ये. नंतर खातेदाराचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, खातेदार किती आहेत तर ते खातेदार तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, जर तुमची खातेफोड झालेली नसेल, म्हणजे एका घरामध्ये मित्रांनो एका उतार्यामध्ये खूप जणांचे नाव हे लागलेले असतात, त्याची फोड झालेली नसते, तर त्यानुसार मित्रांनो तुम्ही त्यांचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यांची संमतीबाबतची त्यांची जी सही आहे मित्रांनो ती समोरच्या तक्त्यामध्ये करायची आहे. त्यानंतर हा जो अर्ज आहे मित्रांनो संबंधित कृषी सहाय्याकडे त्यांचं नाव व सही आणि दिनांक टाकून तुम्हाला तिथे जमा करायचा आहे. मित्रांनो, याबद्दल कुठलीही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून